आज आपण एका अशा महामानवाचे स्मरण करीत आहोत ज्यांनी हातात झाडू घेऊन समाजातील घाण साफ केलीच, पण त्यासोबतच लोकांच्या मनातील अंधश्रद्धा, अज्ञान आणि अस्वच्छतेची जळमटही झटकून काढली। ते म्हणजे डेबूजी, म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके संत गाडगेबाबा। गाडगेबाबांचे संपूर्ण जीवन हे एक चालते बोलते विद्यापीठ होते। त्यांनी कधीही मंदिरात जाऊन देवाची पूजा केली नाही। त्याऐवजी त्यांनी सांगितलं की भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करा। हाच खरा धर्म आणि यातच खरा देव आहे। बाबा म्हणत हात पाय धुवा, कामाला लागा। बाबांचे विचार केवळ आध्यात्मिक नव्हते, तर ते अत्यंत व्यावहारिक होते। ते म्हणायचे, देव दगडात नाही, तो माणसातच आहे। त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं, पण त्यांचे कीर्तन म्हणजे केवळ टाळ मृदंगाचे गजर नव्हता, तर तो समाजाच्या विसंगतीवर ओधळलेला आसूड होता। ते लोकांना प्रश्न विचारायचे, तुमची पोरं शाळेत जातात का? जर नसतील जात तर जेवणाचा ताट विका, पण पोरांना शाळा शिकवा। आज आपण स्वच्छ भारत अभियान बद्दल बोलतो, पण या अभियानाचे खरे जनक गाडगेबाबा होते। ते एखाद्या गावात गेले की स्वतः झाडू हातात घ्यायचे आणि गाव साफ करायला सुरुवात करायचे। त्यांच्या या कृतीतून त्यांनी श्रमप्रतिष्ठा शिकवली। गावाचा कचरा गेला की मनाचा कचराही जाईल, असा त्यांचा ठाम विश्वास होता। गाडगेबाबांनी अंधश्रद्धेवर प्रहार केला। अघोरी प्रथा, प्राणीबळी आणि कचरा केले जाणारे सण यावर कडाडून टीका केली। लेकराला ताप आलं तर दवाखान्यात न्या, देवाला कोंबडे कापू नका, असे सांगून त्यांनी विज्ञानाचा कास धरण्याचे आवाहन केले। मित्रांनो, गाडगेबाबांचा स्मृती दिन केवळ त्यांना हार घालणे ही खरी श्रद्धांजली नाही, तर आपला परिसर स्वच्छ ठेवणे, जातीभेद आणि अंधश्रद्धा न पाळणे, शिक्षणाचा महत्त्व ओळखून समाजातील वंचितांना मदत करणे, व्यसनाधीनतेपासून दूर राहणे हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल। शेवटी इतकंच म्हणेन, झाडू हाती घेऊनी ज्यांनी केली गावाची सफाई, अज्ञानाचा अंधाराला मिटून ज्ञानाची ज्योती लावली ठाई ठाई, ज्ञानाची ज्योती लावली ठाई ठाई। अशा या महान राष्ट्रसंतांच्या चरणी माझा मानाचा मुजरा। जय हिंद, जय महाराष्ट्र।